बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन. लेखी आश्वासनानंतर पीडित शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कोथडी शाखा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथे जवळपास 17 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत वाघोदे यांनी काल 18 जानेवारी रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला होता. या प्रकरणी कोथडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून कोथडी शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक यांनी त्यांची शेतजमिनीबाबत भूलथापा देऊन 1 रुपयाही शेतकऱ्यांना न देता मॉर्गेज करून घेतली. सदर कर्ज हटवून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहे. परंतु बुलढाणा अर्बन प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने अखेर बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या बुलढाणा येथील घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार आज 19 जानेवारी रोजी अनेक पीडित शेतकरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात राधेश्याम चांडक यांच्या बुलढाणा येथील चिखली रोडवरील बंगल्यासमोर धडकले व त्यांनी जवळपास 4 तास आंदोलन केले. यावेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. तर अनुचित घटना घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने आंदोलक व बुलढाणा अर्बनमध्ये समन्वय घडवून आणला. पीडित शेतकऱ्यांना उचित न्याय देण्यात येईल असा लेखी पत्र बुलढाणा अर्बनकडून मिळाल्यानंतर सदर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती वंचितचे नेते प्रशांत वाघोदे यांनी दिली आहे. कोथडी शाखेमध्ये 2022-23 मध्ये जो आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता, त्या घोटाळ्याशी संबंधित जे काही पीडित आहे, जे गेल्या वर्ष दीड वर्षापासून संस्थेला विनंती करत आहे, त्या कर्ज प्रकरणातून मुक्त होण्याकरता मागणी करत आहे, त्याच अनुषंगानं आज रोजी म्हणजे 19 जानेवारीला 18 लोक व त्यांचे संबंधित नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या घराच्या समोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या ठिकाणी पोलिसांच्या मध्यस्थीने आणि संस्थेचे जे काही जबाबदार पदाधिकारी आहेत यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी आज या साधक बाधक चर्चा या सगळ्या विषयावर करण्यात आल्या आणि चर्चेअंती या ठिकाणी अशा प्रकारचं आश्वासित केलं गेलं की जो काही मुद्दा असेल, ज्या प्रकरणाची ही सगळी लोक संलग्न आहेत आणि यामध्ये नक्कीच 100% संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक हे तोडगा काढणार आहे, या लोकांना न्याय देणार आहेत. कारण या सगळ्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती यांना पण आहे, आम्हाला पण आहे. पण आज शाखेचे जनरल मॅनेजर जे बुलढाण्याला असतात त्यांच्याकडनं आज या सर्व आंदोलनकर्त्याला एक या ठिकाणी त्यांनी एक पत्र दिलेलं आहे. ज्या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला बाईट दिलेली, ज्या सगळ्या गोष्टी मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले आहे. तर या पत्रामध्ये त्यांनी 45 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. की 45 दिवसाच्या आत या ठिकाणी संस्थेच्या वतीनं उचित व योग्य आणि पॉझिटिव्हली सकारात्मक कोणाचं या ठिकाणी नुकसान होणार नाही अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. मी या सगळ्यांच्या वतीनं पुनश्च सांगतो की या ठिकाणी दिलेल्या विविध मुदतीमध्ये जर याच्यावर कारवाई जर झाली नाही तर यापुढची जी दिशा आहे यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी मुख्य शाखेच्या समोर, मग ते डफळेबाजी असेल किंवा आणखी काय जे असेल नसेल, ते पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तुर्तास आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे. करिता या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो. पुनश्च या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचे, पोलीस बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो. थांबतो. जय. बँकेकडून शेतकऱ्यांच्या 7/12 जो बोजा चढवण्यात आला आहे त्या संदर्भात बोजा कमी करण्याचे काही पत्रव्यवहार करण्यात आले का? या ठिकाणी आता त्या सगळ्या इंटरनल बाबी जर पाहिल्या आपण, त्या आम्ही जे वारंवार सांगत आहे किंवा लोकांची फसवणूक झाली नियमबाह्य पद्धतीनं, तर असे अनेक काही त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू आहे की ज्यामध्ये ही माहिती पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काही गोष्टी घडलेल्या आहेत. कारण मी अगोदरच बोललो की 11 कोटीचं मॉर्गेज करत असताना सगळी लोक बँकेच्या ॲडव्हान्स खात्यामध्ये किंवा BMच्या खात्यामध्ये ती रक्कम डेबिट करू शकत नाही. त्या कर्जदाराच्या खात्यामध्ये ती क्रेडिट करून विड्रॉल करण्याचा त्याचा अधिकार आहे. पण अशा अनेक काही बाबी आहेत. पण आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे पुढचं बोलणं आता मला काय आता या ठिकाणी उचित वाटणार नाही. मी जनरल मॅनेजर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा कैलाश कासट. जे आज आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो. सगळ्या कर्जदार सभासदांशी आणि प्रशांत वाघोदे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या काही
म्हणजे ज्या कोथळी प्रकरणामध्ये जो गैरव्यवहार झाला होता त्या प्रकरणामध्ये शाखा व्यवस्थापक आणि तिच्या रिजनल मॅनेजर्सने जे काही या लोकांचे गहाणखत करून जे कर्ज देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं यांना जो काही न्याय मिळावा या उद्देशाने त्यांना आम्ही विनंती केली की आपण आपलं निवेदन संस्थेकडे द्यावं. ते निवेदन आम्ही संस्थेच्या संचालक मंडळ सभेमध्ये ठेवून त्यावर जोही त्यांच्या हिताचा निर्णय असेल तो आम्ही घेणार आहे आणि त्या अनुषंगाने हे आज आपण त्यांना निवेदन देण्याबाबतचं एक पत्रही त्यांना आम्ही या ठिकाणी देत आहे. शेतकऱ्यांची खरोखरच फसवणूक झालेली आहेत का? शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे हे आम्ही या पद्धतीनं सांगता येणार नाही की फसवणूक झाली, परंतु त्यांनी स्वतः गहाणखत करून तिच्या शाखा व्यवस्थापकाला मदत केलेली आहे. किती कोटी रुपयाचा हा कर्ज प्रकरण आहे? 7 ते 8 कोटीचे असावेत.